दिलीप रामचंद्र नागणे, राहणार उपरी, तालुका पंढरपूर. माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन, ऊस तोडायचे यंत्र आहे माझ्यापाशी. आणि अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना, आम्हाला स्वतःला म्हणला, तुम्हाला 36 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळून देतो. त्यापुढे आम्हाला 8-8 लाख रुपये तुम्ही द्या. 8 लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे, कृषी मंत्री, आणि माझा जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो. अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून 140 लोकांचे त्याने 8-8 लोकांप्रमाणे 8-8 लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं, गोळा करायला लावलं. आणि आमच्या घरी उपरीला आमची नर्सरी आहे, नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले. 140 लोकांचे पैसे गोळा केले. आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे, ऑनलाईन अजिबात नको म्हणले, रोख पैसे द्या, ऑनलाईन आम्हाला चालणार नाही. आम्ही पूर्ण दोघांनी पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून, पोती शिवून, गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथीगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले. मग त्यानंतर आम्ही मला आंदोलन कधी येते म्हणून असं त्यांनी बरेच दिवस आम्हाला 1 महिना 2 महिने चालवले. 2-3 महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला आंदोलन काय आम्हाला मिळत नाही, आमचे पैसे परत द्या. असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणला या बीडला. आम्ही बीडला गेलो. बीडला गेल्यानंतर आम्ही सगळे एकत्र गेलो, 140 लोक गेलो. गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे माधुरचे म्हणले, आणि आमच्या लोकांना हाणमार करायला, आणि हाणमारल्यामुळे आम्ही त्यांच्या हाणमारीच्या भीतीप्रमाणे भीतीपोटी आम्ही निघून पळून आलो. आम्हाला एवढीच अपेक्षा आमची आहे की आमचे पैसे परत मिळावा, एवढीच आमची विनंती आहे. ह्या वर्षीच आता एक 8 महिने झाले, 8 महिने पैसे देऊन 8 महिने झाले. नाही, तक्रार काय केली नाही. त्याच्या भीतीपोटी आम्ही तक्रार कुठे केली नाही. आणि आमची